मंदिर, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, रस्त्यावरचे सिग्नल्स यात समानता काय? तर भिकारी. भिकारी कुठेही आपल्याला दिसतो. हा भिकारी कुठेही येतो आणि हात पसरतो, आपली पंचायत होते. पण एखादा भिकारी दान मागण्याऐवजी दान द्यायला आला तर काय होईल? नवा डोस घेऊन येत आहेत निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी. औरंगाबादहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. अरे विठोबा दाता एक विठोबा दाता, विठोबा दाता एक विठोबा दाता, विठोबा दाता एक विठोबा दाता, विठोबा दाता एक विठोबा दाता. अशा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. पूर्वजन्मी पाप केले ते बहुत विस्तारिले, विषय सुख नाशिवंत तेने हे तिमिरे कोंदले. पूर्वजन्मीचं केलेलं पाप ज्याचा विस्तार पावलेला आहे. आता जर आपण बघितलं, थोडी काही विशिष्ट रक्कम जर आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केली तर 5 ते 7 वर्षामध्ये डबल होते. मग ती आताची रक्कम जर 5-7 वर्षात डबल होते तर गत जन्मामध्ये केलेल्या पापाचं फिक्स डिपॉझिट आता किती झालं असेल हो? त्याचा विस्तार पावलाय आणि त्या पापाचं क्षालन करण्यासाठी म्हणून या नरजन्माची जन्माची प्राप्ती आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की बाबा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. या या या, अरे तुमची सगळ्यांची भीक देण्याची गरज आहे आज. पण फक्त भीकच देऊ नका, आम्ही काय सांगतो ते ऐका. कारण आम्हाला नाथांनी पाठवलेलं आहे. या देशाला सगळ्यांची गरज आहे. कारण भारत एक राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र आहे, जरा पुढे गेलं तर सौराष्ट्र आहे आणि माणसाचं नाव धृतराष्ट्र आहे. जेव्हा धृतराष्ट्र पैदा होतो ना तेव्हा तो आंधळा असतोय आणि तो आंधळा असतोय म्हणूनच महाभारत घडतंय. मी म्हणतो भारत हा भारतच राहावा, प्रतिभारत व्हावा, पण महाभारत घडू नये. आणि म्हणूनच विवेकानं आंधळ्या आणि बुद्धीनं पांगळ्या झाल्या समाजाला नाथ महाराज सांगतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. कारण विठोबा म्हणजे विठ्ठल आणि वी म्हणजे विसरू नको, ठ म्हणजे ठसून घे आणि ल म्हणजे लक्षात ठेव. आज परिवारासाठी शांतीची गरज आहे, परिवारासाठी शांतीची गरज आहे, सामाजिक समतेसाठी क्रांतीची गरज आहे, तरुणांना उन्नतीची गरज आहे आणि हा भावसागर तरुण जाण्यासाठी सन्मतीची गरज आहे. अशा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. कारण हे संसार दुःखाचं मूळ आहे. संसार दुःखामुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. अरे तळमळच आहे आमची. कोण सुखानं जगतोय मला सांगा आज? अरे प्रत्येक जण भौतिक सुखाच्या पाठीमागे असा धावतोय की जशी धावण्याची स्पर्धा लागलेली आहे. आणि धावता धावता असा जगतोय की कधी मेलाच नाही आणि असा मरतोय की कधी जगलाच नाही. आणि म्हणूनच आज आम्ही एकमेकाच्या झगमगत्या दुनियेमुळे एकमेकाशी बोलणं विसरलोय बाबा, सुसंवाद विसरलोय, दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलोय, घरात एसी बसल्यापासून झाडाखालचा गारवा विसरलोय, कचकड्यांची नाती जपताना प्रेमाचा ओलावा विसरलोय, अरे बँकेची खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलोय, नकली सेंट उमताना खरा सुगंध विसरलोय, फास्ट पुढच्या जमान्यामध्ये आम्ही तृप्तीचा ढेकर विसरलोय आणि पाश्चात्य संस्कृतीचा पगडा डोक्यावर बसल्यामुळे बाबा आज आम्ही अध्यात्मातला आनंद विसरलोय. म्हणून नाथ महाराज सांगतात की कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ. कृष्णांजन प्रत्येक जाती धर्माचा कोणता का देव असे ना, तुमचा कोणताही देव असू द्या, पण एक क्षणभर तरी त्याला द्या. कारण देवाची द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्ती कॅरी साधिल्या. त्याने मुक्तीचं साधन साधायचं असेल तर एक क्षणभर परमात्माला द्या आणि त्याला सांगा की देवा
अरे तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. मी सहज जगण्याचा विनोद केला, पण या विनोदामध्ये सुद्धा तुझ्या आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी. या उक्तीप्रमाणे नाथांनी सांगितलंय, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. कुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला विठ्ठल 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 वा वा वा, बरं झालं. असं वाटतंय की तुम्ही परत आलात. सर, गुरु ग्रंथ साहेब मध्ये नामदेव महाराजांचा उल्लेख आहे. हो हो हो. आणि त्यांचे जितके संत मानले जातात शिखांमध्ये, त्यापैकी एक नामदेव महाराजांना सुद्धा तेच स्थान आहे शिखांमध्ये. भागवत धर्माचा प्रचार पंजाब पर्यंत केला नामदेवानी, संत नामदेवानी, आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा उज्ज्वल केली. वा, पण मजा आली. आपण आपले अतिथी परीक्षक आहेत एन चंद्रा साहेब, त्यांना विचारूयात. सर, काय वाटलं तुम्हाला? मला खरंच भरून येत आहे बोलताना की तळागाळातल्या पददलितांचं गाऱ्हाणं मांडणारं, सुखदुःख मांडणारं असं भारूड आज इथं गायलं जातंय. या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अजूनही गायलं जातंय. खरंच मुंबईत राहताना असं वाटायला लागतं की पैसा हा सगळ्यांचा देव झालेला आहे. आपल्याला असं वाटायला की आपल्या आईबापांनी, आपल्या समाजाने जे काय शिकवलं होतं ते कालबाह्य तर नाही झालं, कारण सगळे लोक पैशाच्या पाठी लागलेत. आपण हे कुठच्या गोष्टी मानतोय, पण नाही हो, हे बघितल्यावर अजून जिवंत आहे ते सगळं. अजूनही त्यांचा आवाज मांडणारे लोक आहेत इथे, आणि जोपर्यंत हे लोक आहेत तोपर्यंत मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी हे पाऊल पुढेच चालत राहणार आहे. मुग्धा. बाकरे साहेब, नेहमीप्रमाणे खूप छान झालं. एक वेगळी कल्पना आणि एक छान असं भारूड, छान वाटलं. मला फक्त असं वाटतंय की तुम्ही जसे जसे पुढे चाललायत तसे तसे थोडेसे नर्वस होत आहात असं मला वाटतंय. तर बिलकुल काळजी करू नका, तुम्ही खूप छान करताय. जस्ट डू युअर बेस्ट. खूप छान चाललंय. मकरंद सर. बोला विठ्ठल. बस, मला तसं वाटतंय तो तृप्तीचा ढेकर तुम्ही आम्हाला घ्यायला देताय. तुम्ही प्रत्येक वेळी एक अर्धशतक तर मारलेलंच आहे. अर्धशतक अशासाठी की तुम्हाला सगळ्या 50 ओव्हर खेळायला देत नाही होत आम्ही, म्हणून. आणि तुमची स्वतःची नितांत श्रद्धा ही डोकावते आहे माणुसकीबद्दल, आणि त्याची आपुलकी आम्हाला वाटते. मागच्या आठवड्यात आपल्याला जे काही पदकं आहेत ती परीक्षकांनी टिपून ठेवलेली आहेत. या भागात मुग्धा मॅडम त्यांचे जे मेडल्स आहेत ते टिपून ठेवणार आहेत, आणि मकरंद सर मात्र पदकं सांगणार आहेत. सर, तुम्ही किती पदकं द्याल यांना? 9 पदकं. 9 पदकं मिळालेली आहेत.